धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस समितीचे अध्यक्ष असलेश मोरे यांच्या निलंबनाचे पत्र खोटे व बनावट. उमरगा. धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस समितीचे अध्यक्ष असलेश भैया मोरे यांच्या निलंबनाबाबतचे एक पत्र सध्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले जात आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त किंवा कायदेशीर संप्रेषण माध्यमाद्वारे कोणतीही मंजुरी, मान्यता किंवा प्रमाणीकरण दिले नसतानाही कागदपत्र अनधिकृत आणि बनावटपणे अधिकृत निर्देश म्हणून सादर केले जात असल्याचे दिसून येते, अशी माहिती उमरगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. बनावट किंवा विकृत माहितीचा जाणीवपूर्वक प्रसार, संघटनात्मक व्यत्यय आणण्याचा कोणताही प्रयत्न किंवा युवक काँग्रेसची संस्थात्मक अखंडता आणि सार्वजनिक विश्वासार्हता नष्ट करण्याच्या उद्देशानं केलेली कोणतीही कृती ही संघटनेविरुद्ध गंभीर उल्लंघन मानली जाईल. या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेण्यासाठी, अशी दिशाभूल करणारी सामग्री तयार करण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी जबाबदार असलेल्या स्रोतांचा शोध घेण्यासाठी आणि ओळखण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन केली जाईल, असे प्रसिद्धीपत्राद्वारे शिवराज मोरे यांनी प्रसारित केलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. पत्रात समितीच्या निष्कर्षांवर आधारित कठोर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली जाईल. भविष्यात असे कोणतेही गैरवर्तन झाल्यास अशाच उपाययोजना लागू केल्या जातील. सर्व पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांना याद्वारे सल्ला दिला जातो की त्यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कायदेशीर माध्यमांद्वारे जारी केलेल्या व्याख्यापित आणि अधिकृतपणे अधिकृत पत्रव्यवहारांवरच अवलंबून राहावे, असे आवाहन प्रसिद्धीपत्राद्वारे शिवराज मोरे यांनी केले असल्याचे उमरगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं सांगण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेश भैया मोरे, ॲडव्होकेट दिलीप सगर, तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, विजय वाघमारे, M.O. पाटील, दादासाहेब गायकवाड, रेखाताई सूर्यवंशी, ॲडव्होकेट शुभद पोद्दार, मधुकर यादव, विजय दगडे, बाबा मस्के, विशाल काणेकर, सोहेल इनामदार यांची प्रमुख पदाधिकारी उपस्थिती होती. सूर्या मराठी न्यूजसाठी ऋषिकेश सुरवसे, उमरगा, धाराशिव. निलंबितचा पत्र जो मीडियामध्ये व्हायरल होत आहे तो आज महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्षांनी शिवराज मोरे यांनी आज प्रेस नोट केलेली आहे. त्या पत्राची माहिती दिलेली आहे. जे काय पत्र 2 तारखेला बाहेर व्हायरल झालं होतं तो फेक आहे आणि याच्या मागे जो जे कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.